नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकरजी आपलं सहर्ष स्वागत करतो. जसं की सहकार विषयातील दुसऱ्या प्रकरण या ठिकाणी आपण अभ्यासत होतो की ज्यामध्ये विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास. या प्रकरणामध्ये यापूर्वी आपण व्यक्तिगत व्यापारी संस्था त्यासोबतच भागीदारी संस्था यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण या ठिकाणी संयुक्त भांडवली संस्था की जिलाच त्या ठिकाणी प्रमंडळ किंवा कंपनी म्हणून ओळखलं जातं, तर या संयुक्त भांडवली संस्थेसंदर्भातील जी माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. संयुक्त भांडवली संस्था हा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे हा अस्तित्वात येण्याला बरीचशी कारणं त्या ठिकाणी कारणीभूत आहेत. जसं की 1760मध्ये इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्या औद्योगिक क्रांतीमुळे त्या ठिकाणी बाजारपेठा विस्तारल्या, मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जाऊ लागलं आणि व्यापारी ज्या संघटना होत्या किंवा व्यापार जो होता तो विस्तारला जाऊ लागला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देशी विदेशी बाजारपेठांचाही त्या ठिकाणी विस्तार होऊ लागला की ज्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावरती भांडवल, त्या ठिकाणी व्यवसायासाठी लागणारी व्यवस्थापन कौशल्ये किंवा व्यावसायिक धोके सहन करण्यासाठी जी क्षमता हवी असते ती क्षमता व्यक्तिगत व्यापारी संस्था किंवा भांडवली किंवा भागीदारी संस्था यांच्यामध्ये नसल्याकारणाने हा जो संयुक्त भांडवली संस्था हा जो प्रकार आहे हा अस्तित्वात आलेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मागणीपूर्व उत्पादन घेतलं जाऊ लागलं. मागणीपूर्व उत्पादन याचा अर्थ काय की ग्राहक उपलब्ध होतील. मागणीपूर्व याचा अर्थ ग्राहक उपलब्ध होतील त्यापूर्वीच उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जाऊ लागलं की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठ किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उत्पादनाची शक्यता निर्माण झाली. मोठ्या प्रमाणावरती खरेदी विक्रीचे व्यवहार होतील यापेक्षा उत्पादन हे व्यवसाय संघटनाकडनं त्या ठिकाणी घेतलं जाऊ लागलं की ज्यामुळे वाहतूक आणि दळणवळणाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी बदल घडून आले आणि बाजारपेठेचा विस्तार व्हायला या माध्यमातून मदत मिळाली. त्यासोबतच देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये व्यापार व उत्पादन कार्यक्षम करण्यासाठी संयुक्त भांडवली संस्थेचा त्या ठिकाणी उदय झाला असं आपण या ठिकाणी म्हणूयात. मग आता आपण या ठिकाणी संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय की ज्याला आपण कंपनी म्हणूयात किंवा प्रमंडळ म्हणूयात. की संयुक्त भांडवली संस्था काय आहे की संयुक्त भांडवली संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं, मोठ्या प्रमाणावरील व्यवसाय त्या ठिकाणी केले जातात की ज्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या माध्यमातून या प्रकारचा व्यवसाय त्या ठिकाणी केला जात असो. मग संयुक्त भांडवली संस्था हा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे याच्या संदर्भात जर आपण लक्षात घेतलं तर या व्यवसाय प्रकारामध्ये असा व्यवसाय त्या ठिकाणी निवडला जातो की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवला त्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. त्या ठिकाणी व्यवस्थापन कौशल्यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी नफा कसा मिळवता येईल या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात. तर अशा पद्धतीची ही संयुक्त भांडवली संस्था ही आपण विचारात घेत आहोत. संयुक्त भांडवली संस्था अभ्यासत असताना ही एक कृत्रिम व्यक्ती आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कृत्रिम व्यक्ती याचा अर्थ असा की कायद्याने निर्माण केलेला हा एक व्यवसाय संघटन प्रकार आहे. कंपनी कायदा 2013 नुसार स्थापन झालेला व्यवसाय की ज्याला आपण कंपनी म्हणून ओळखतो किंवा संयुक्त भांडवली संस्था म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. म्हणजे कायद्याने संरक्षित केलेला हा एक व्यवसाय संघटन प्रकार आहे की कंपनी कायदा 2013 नुसार स्थापन झालेला जो व्यवसाय संघटन प्रकार आहे अशा व्यवसाय संघटन प्रकाराला संयुक्त भांडवली संस्था, प्रमंडळ किंवा कंपनी या विविध नावांनी त्या ठिकाणी ओळखलं जातं. आता कंपनी कायदा 2013 प्रमाणे स्थापन झालेला किंवा झालेली संस्था म्हणजे संयुक्त भांडवली संस्था हा अर्थ आपण लक्षात घेतला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या कमाल सभासद संख्येवरती मर्यादा नसते. म्हणजे कंपनीच्या कमाल सभासद संख्येवरती मर्यादा नसते. म्हणजे कितीही त्या ठिकाणी सभासद हे कंपनीमध्ये गुंतवणूकदार म्हणून त्या ठिकाणी किंवा भागधारक म्हणून त्या ठिकाणी काम करतात. त्याचबरोबर भांडवलाचं विभाजन हे भागांमध्ये केलेलं असतं. म्हणजे कंपनी जे भांडवल उभारते, जो पैसा उभारते, पैसा कायसाठी उभारते कंपनी किंवा कंपनी व्यवसाय पैसा कायसाठी उभारते की जो व्यवसाय करायचा आहे त्यामधील खरेदी विक्री असेल, त्या ठिकाणी वाहतूक असेल किंवा उत्पादन प्रक्रियेतील जे काही इतरही खर्च असतील, मग कच्चा माल खरेदी असेल,
या संदर्भामध्ये किंवा व्यवसाय त्या ठिकाणी स्थापन करणं असेल, मग त्या संदर्भातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसं की इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, यांच्यासाठी जो लागणारा पैसा आहे त्याला आपण भांडवल म्हणतो. मग हे जे भांडवल आहे हे कंपनीच्या माध्यमातून हे विविध भागांमध्ये विभागलेलं असतं. जसं की कंपनीने 10 लाख रुपयांचं भांडवल जर उभारलं असेल तर कंपनी काय करते, त्याकरिता कंपनीचं भागभांडवल हे भागांमध्ये विभागलं जातं. जसं की कंपनीला 10 लाख रुपयांच्या भांडवलाची उभारणी करायची आहे तर कंपनी त्याकरिता उदाहरणार्थ 1000 भागांची त्या ठिकाणी काय करते, विक्री करते. मग 1000 भागांची जर कंपनी विक्री करत असेल तर निश्चितपणे 1000 गुणुले 1000, तर याप्रमाणे 1000 रुपये प्रति भागाची किंमत जर कंपनीने त्या ठिकाणी निर्धारित केलेली असेल तर 1000 गुणुले 1000 जर म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी 10 लाख रुपयाचं भांडवल हे कंपनीला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे मला थोडक्यात त्या ठिकाणी एकच सांगायचं आहे की कंपनी आपलं भागभांडवल काय करते, भागांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण करत असते, भागांच्या विक्रीच्या माध्यमातून निर्माण करते किंवा अनेक भागांच्या माध्यमातून कंपनी भांडवलाची निर्मिती करत असते. ही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे भांडवलाचे विभाजन कंपनी भागांमध्ये करून संयुक्त भांडवली संस्था प्रचंड प्रमाणावरती भांडवलाची उभारणी करून व्यवसाय करत असतात. म्हणजे संयुक्त भांडवली संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती भांडवल उभारणी केली जाते आणि व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला जातो आणि व्यवसायातील सर्व उलाढाली त्या माध्यमातून शक्य होत असतात. आणि म्हणून संयुक्त भांडवली संस्था हा जो एक व्यवसाय संघटन प्रकार आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय केला जातो, मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची उभारणी केली जाते. मग ही भांडवलाची उभारणी कशा पद्धतीने केली जाते की समाजातील जे अनेक घटक आहेत की ज्याला आपण गुंतवणूकदार म्हणूयात, त्या गुंतवणूकदारांकडनं कंपनी त्यांचं जे भांडवल आहे ते उभारत असते. गुंतवणूकदारच हे कंपनीच्या त्या ठिकाणी मालक म्हणून देखील ओळखले जातात भविष्यामध्ये. मात्र या गुंतवणूकदारांनी जे भांडवल पुरवलेलं आहे त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी व्यवस्थापकीय जे कौशल्य आहेत त्यांचा वापर करून उत्पादन हे घेतलं जातं आणि मागणीपूर्व उत्पादन हे या व्यवसायाच्या माध्यमातून घेतलं जातं. तर अशा पद्धतीचा समान हेतू असलेल्या व्यक्तींची संघटना किंवा व्यक्तींची स्वतंत्र अस्तित्व असलेली संघटना म्हणजे देखील संयुक्त भांडवली संस्था हा प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे संयुक्त भांडवली संस्था काय आहे, एक प्रकारची समान हेतू असलेल्या व्यक्तींची स्वतंत्र अस्तित्व असलेली संघटना आहे. समान हेतू असलेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असलेली ही जी संघटना आहे की ज्याला आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणून ओळखायचं आहे की ही कायद्याने निर्माण केलेली संस्था आहे, कायद्याने निर्माण केलेली व्यवसाय संघटना आहे की जिच्या माध्यमातून व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भांडवलाच्या माध्यमातून आणि व्यवस्थापकीय कौशल्य वापरून त्या ठिकाणी व्यवसाय हा त्या ठिकाणी केला जात असतो. तर आता या कंपनी किंवा या संयुक्त भांडवली संस्थेचा जो आपण अर्थ आहे तो या ठिकाणी लक्षात घेतला की संयुक्त भांडवली संस्था कायद्याने निर्माण केलेली संस्था आहे, व्यवसाय संस्था आहे. संयुक्त भांडवली संस्था कृत्रिम व्यक्ती म्हणून देखील ओळखली जाते. तर अशा प्रकारची जी व्यवसाय संस्था आहे की जिला स्वतःचं बोधचिन्ह आहे की ज्या माध्यमातून या व्यवसाय संघटनेला एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तर अशी ही जी व्यवसाय संघटना आहे की ज्याला आपण संयुक्त भांडवली संस्था, प्रमंडळ किंवा कंपनी किंवा त्याला जॉईंट स्टॉक कंपनी म्हणून देखील ओळखलं जातं. तर अशा संस्थेचा आपण अर्थ अभ्यासलेला आहे. आपण या ठिकाणी व्याख्या अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये म्हटलेलं आहे की कंपनी कायदा 2013 नुसार या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे की कंपनी कायदा 2013 नुसार स्थापन झालेली व नोंदणी केलेली किंवा अस्तित्वात असलेली कंपनी म्हणजे संयुक्त भांडवली संस्था होय. म्हणजे कंपनी हा जो शब्द आहे हा व्यवसायाशी निगडीत असलेला शब्द आहे. ठीक आहे. म्हणजे असा व्यवसाय की जो कंपनी कायदा 2013 नुसार स्थापन झालेला आहे अशा व्यवसायाला तुम्ही संयुक्त भांडवली संस्था म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग आता कंपनी कायदा 2013 नुसार स्थापन झालेली म्हणजे कंपनी कायदा 2013 नुसार जो व्यवसाय प्रकार स्थापन झालेला आहे व नोंदणी केलेली आणि नोंदणी त्याची जी काय झालेली आहे कंपनी कायदा 2013 नुसार आणि किंवा अस्तित्वात असलेली किंवा कंपनी कायदा 2013 प्रमाणे अस्तित्वात असलेला जो व्यवसाय संघटन प्रकार आहे, अस्तित्वात असलेली कंपनी म्हणजे किंवा संस्था म्हणजे संयुक्त भांडवली संस्था होय. असा आपण अर्थ या ठिकाणी किंवा अशी व्याख्या या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. ही व्याख्या कंपनी कायदा 2013 प्रमाणे या ठिकाणी निर्धारित केलेली आहे. नंतर आपण दुसरी जर व्याख्या बघितली तर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, स्वतःची मुद्रा म्हणजे स्वतःचं जे बोधचिन्ह आहे आणि दीर्घ अस्तित्व असणारी कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणजे कंपनी होय. म्हणजे कायद्याने निर्माण केलेला
जो व्यवसाय संघटन प्रकार आहे की ज्याला आपण संयुक्त भांडवली संस्था, प्रमंडळ किंवा कंपनी म्हणून या ठिकाणी ओळखतो, की ज्यामध्ये स्वतंत्र कायदेशीर असतो व स्वतःची मुद्रा आणि दीर्घ अस्तित्व असणारी, की या व्यवसाय संघटन प्रकाराला दीर्घ कायदेशीर अस्तित्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं. दीर्घ कालावधीपर्यंत हा व्यवसाय संघटन प्रकार कार्यरत असतो. दीर्घ अस्तित्व असणारी कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणजे कंपनी होय. तर अशा पद्धतीने कंपनीचा अर्थ आपण लक्षात घेतला किंवा आपण संयुक्त भांडवली संस्थेचा जो अर्थ आहे, व्याख्या आहे, ती या ठिकाणी समजून घेतलेली आहे, की ज्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं आहे की कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्था एक प्रकारचा व्यवसाय संघटन प्रकार आहे की जो कंपनी कायदा 2013 प्रमाणे नोंदणीकृत आहे. 2013 नुसार स्थापन झालेला प्रकार आहे की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती भांडवल उभारणी केली जाते, मोठ्या प्रमाणावरील व्यवसाय त्या ठिकाणी केला जातो आणि त्या माध्यमातून गुंतवणूकदारांना त्या ठिकाणी आकर्षित करण्याचं काम या व्यवसाय संघटन प्रकाराच्या माध्यमातून केलं जातं. तर असा जो संयुक्त भांडवली संस्था हा जो प्रकार आहे, याची जी वैशिष्ट्ये आहेत ती या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत, की ज्यामध्ये ऐच्छिक संघटन पहिलं जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की व्हॉलंटरी त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन म्हणूयात फार तर किंवा असोसिएशन म्हणूयात. ऐच्छिक संघटन म्हणून देखील हा एक व्यवसाय संघटन प्रकार ओळखला जातो, की संयुक्त भांडवली संस्थेमध्ये कुठल्याही समाजातील व्यक्तीला की ज्यामध्ये आपल्या भांडवलाची जर गुंतवणूक करायची असेल तर ती व्यक्ती या ठिकाणी ॲज अ भागधारक म्हणून त्या ठिकाणी आपल्या भांडवलाची गुंतवणूक या व्यवसाय प्रकारामध्ये करू शकते. आणि म्हणूनसाठी ऐच्छिक संघटन प्रकार याचा अर्थ असा होतो की समाजातील कुठलीही व्यक्ती की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जात, धर्म, पंथ या प्रकारचा भेदभाव न करता समाजातील कुठल्याही व्यक्तीला की ज्या व्यक्तीकडे भांडवल उपलब्ध आहे त्या व्यक्तीला या संयुक्त भांडवली संस्थेमध्ये सामावून घेतलं जातं की भागधारक म्हणून. भागधारक हा जो शब्द आहे तो लक्षात घ्या. म्हणजे संयुक्त भांडवली संस्थेला भांडवलाची आवश्यकता असते आणि त्या भांडवलाच्या करिता संयुक्त भांडवली संस्थेकडनं भागांची विक्री केली जाते आणि ही भागांची विक्री केल्यानंतर समाजातील ज्या व्यक्तींकडनं हे भाग खरेदी केले जातात किंवा समाजातील ज्या व्यक्तींकडनं या संयुक्त भांडवली संस्थेला भांडवलाचा पुरवठा केला जातो अशा व्यक्तींना भागधारक म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणजे भागधारक याचा अर्थ असा की संयुक्त भांडवली संस्थेला भांडवलाचा पुरवठा करणारे जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांना आपण भागधारक म्हणून त्या ठिकाणी ओळखू शकता. आणि म्हणूनसाठी कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्थेचं पहिलं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर ऐच्छिक संघटना म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ऐच्छिक संघटन की कुठल्याही व्यक्तीला स्वेच्छेने यामध्ये भागधारक म्हणून त्या ठिकाणी आपलं भांडवल त्या ठिकाणी गुंतवता येऊ शकतं. की संयुक्त भांडवली संस्था ही अनेक व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र स्थापन केलेली संघटना असते की कोणतीही जात, धर्म, पंथ, देशाची किंवा वंशाची त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी कंपनीचे भाग खरेदी करू शकते आणि या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी करू शकते किंवा नफ्याच्या किंवा लाभांशाच्या हेतूने या ठिकाणी ही व्यक्ती या ठिकाणी भांडवलाची गुंतवणूक करत असते. म्हणजे थोडक्यात जर आपण लक्षात घेतलं की संयुक्त भांडवली संस्था हा एक ऐच्छिक संघटन प्रकार आहे की ज्यामध्ये भागधारक भांडवलाची गुंतवणूक करतात. मात्र भागधारक भांडवलाची गुंतवणूक कशासाठी करतात की लाभांशाच्या अपेक्षेने भागधारकांना लाभांश मिळेल किंवा आपल्याला लाभांश मिळेल या अपेक्षेने भागधारक या संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भांडवलाची गुंतवणूक करतात. आणि कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्थेचा जो वर्षभरातील नफा असेल त्या नफ्यामध्ये या सर्व भागधारकांना सामावून घेतलं जातं की या सर्व भागधारकांना या संयुक्त भांडवली संस्थेच्या माध्यमातून लाभांशाच्या स्वरूपामध्ये परतावा दिला जातो. ठीक आहे. म्हणजे ऐच्छिक संघटन म्हणजे काय की समाजातील कुठलीही व्यक्ती या संयुक्त भांडवली संस्थेमध्ये त्या ठिकाणी भागधारक म्हणून त्या ठिकाणी आपलं भांडवल गुंतवू शकते. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे की सभासद संख्या. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये जी सभासद संख्या आहे की ज्यामध्ये खाजगी कंपनी जर असेल तर सभासद संख्या ही किमान 2 असली पाहिजे आणि जास्तीत जास्त सभासद संख्या ही 200 असणार आहे. ठीक आहे, 200 असावी लागते. खाजगी कंपनीमध्ये सभासद संख्या किमान 2 आणि जास्तीत जास्त 200 असेल. मात्र जर सार्वजनिक कंपनी असेल तर त्यामध्ये सभासद संख्या किमान 7 आणि
कमाल जी मर्यादा आहे की त्यावरती कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही की अमर्याद सभासद या ठिकाणी सहभागी होऊ शकतात, आपल्या भांडवलाची गुंतवणूक या व्यवसाय संघटन प्रकारात करू शकतात. म्हणजे सभासद संख्येचा जर आपण विचार केला तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये खाजगी कंपनी असेल तर किमान 2 आणि जास्तीत जास्त 200 या प्रकारचे सभासद त्या ठिकाणी आवश्यक असतात. मात्र सार्वजनिक कंपनी असेल तर किमान 7 आणि जास्तीत जास्त अमर्याद सभासद या प्रकारची सभासद संख्या या संयुक्त भांडवली संस्थेच्या स्थापनेकरिता आवश्यक असते. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे की कृत्रिम व्यक्ती, जसं की आपण यापूर्वी अभ्यासलं की आर्टिफिशियल पर्सन, कृत्रिम व्यक्ती की जी व्यक्ती प्रमाणे काम करते, ही जी संयुक्त भांडवली संस्था आहे ही कृत्रिम व्यक्तीप्रमाणे काम करते. का तर कायद्याने निर्माण केलेली ही किंवा कायद्याने निर्माण केलेला हा व्यवसाय संघटन, परंतु कायद्याने संरक्षित केलेला हा एक संघटन प्रकार म्हणून आपण लक्षात घेतो आहोत की कंपनीला स्वतःचं बोधचिन्ह असतं की ज्या माध्यमातून कंपनीची ओळख ही तारखेने निर्माण झालेली असते. आणि म्हणूनसाठी कृत्रिम व्यक्ती की जी कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असते, तिला व्यक्तीप्रमाणे शरीर, मन, आत्मा नसतो, तरी पण ती व्यक्तीप्रमाणे करार व मालमत्ता धारण करू शकते. म्हणजे कृत्रिम व्यक्ती म्हणण्याचं कारण का की हा जो संयुक्त भांडवली संस्था प्रकार आहे की यामध्ये व्यक्ती म्हणून या प्रकारचा व्यवसाय संघटन प्रकार काम करतो की या प्रकारची संस्था किंवा या प्रकारचा व्यवसाय संघटन प्रकार मालमत्ता धारण करू शकतो किंवा इतर व्यक्ती किंवा संस्थांसोबत करार करू शकते. आणि म्हणूनसाठी एक कृत्रिम व्यक्ती म्हणून या संयुक्त भांडवली संस्थेला या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर आणि कृत्रिम व्यक्ती म्हणण्याचं कारण काय की कंपनी कायदा 2013 नुसार स्थापन झालेला हा व्यवसाय संघटन प्रकार असल्या कारणाने त्यामधील जी नियमावली, घटनापत्रक यामध्ये जे नियम असतील त्याप्रमाणेच या प्रकारची कंपनी किंवा या प्रकारचा संयुक्त भांडवली संस्थेचा जो व्यवसाय आहे तो त्या ठिकाणी केला जातो. म्हणून या ठिकाणी जो करार आहे किंवा त्या ठिकाणी मालमत्ता आहे यांचं या ठिकाणी योग्य प्रकारे सांभाळ करणं किंवा त्या संदर्भातील सर्व नियम अटी या संयुक्त भांडवली संस्थेच्या माध्यमातून व्यवस्थितपणे त्या ठिकाणी. नंतर पुढचं वैशिष्ट्य असणार आहे की स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. संयुक्त भांडवली संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे की कायद्याने स्थापन झालेली संस्था म्हणून या ठिकाणी कंपनीला त्या ठिकाणी ओळखलं जातं की ज्यामध्ये कंपनी स्वतःच्या नावाने खरेदी विक्री करू शकते, करार करू शकते किंवा कायदेशीर कारवाई देखील त्या ठिकाणी करू शकते. इतरांची देणी देण्यासाठी देखील कंपनी या ठिकाणी स्वतः जबाबदार असते. आणि म्हणूनसाठी स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व या संयुक्त भांडवली संस्थेला प्राप्त झालेलं आहे असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य असणार आहे की दीर्घकाळ अस्तित्व. संयुक्त भांडवली संस्था हा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे की याला दीर्घकाळ अस्तित्व त्या ठिकाणी असतं. जर कुठल्याही भागधारकाचा मृत्यू झाला, कुठलाही भागधारक जर दिवाळखोर होत असेल तर या कारणांनी हा व्यवसाय संघटन प्रकार विसर्जित केला जात नाही. याचा कुठल्याही प्रकारे या व्यवसाय संघटन प्रकारावरती परिणाम होत नाही. आणि म्हणूनसाठी सभासदांमध्ये झालेला बदल असेल, दिवाळखोरी असेल किंवा भागधारकांचा मृत्यू असेल किंवा भागधारक जर निवृत्त होत असतील तर या कारणांनी ही भागीदारी संस्था किंवा या प्रकारचा संयुक्त भांडवली संस्थेचा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे तो विसर्जित केला जात नाही. आणि म्हणूनसाठी आपल्या सभासदांपासूनच स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व किंवा स्वतंत्र कायदेशीर दीर्घकाळ टिकणारे अस्तित्व या व्यवसाय संघटन प्रकाराला असते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे की सक्तीची नोंदणी. कंपनी कायदा 2013 प्रमाणे हा व्यवसाय संघटन प्रकार नोंदविलेला असतो की ज्याला ही नोंदणी त्या ठिकाणी काय असते, सक्तीची असते. कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी केल्यामुळे या व्यवसाय संघटन प्रकाराला कायद्याचं पाठबळ त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. आणि म्हणूनसाठी सक्तीची नोंदणी ही या ठिकाणी या व्यवसाय संघटन प्रकाराला गरजेची असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की मर्यादित जबाबदारी. त्या ठिकाणी जबाबदारी आहे ही कशा पद्धतीने की या व्यवसाय संघटन प्रकारातील की जी जबाबदारी आहे ही भागधारकांच्या माध्यमातून जर आपण लक्षात घेतली की कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये किंवा भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. म्हणजे याचा अर्थ असा की मर्यादित जबाबदारी म्हणजे भागधारक जे आहेत, भागधारकाची जी संकल्पना आहे मी तुम्हाला समजावून सांगितली की भागधारक म्हणजे काय की
ज्या समाजातील व्यक्तींनी कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्थेला भांडवलाचा पुरवठा केलेला आहे किंवा समाजातील ज्या व्यक्तींनी कंपनीमध्ये भांडवलाची गुंतवणूक केलेली आहे अशा व्यक्तींना आपण भागधारक म्हणून लक्षात घेतो. आणि अशा भागधारकांच्या माध्यमातून अशा भागधारकांची जबाबदारी कशी असते की ही जबाबदारी भागधारकांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. म्हणजे ज्या भागधारकाने कंपनीचे जेवढे भाग खरेदी केलेले असतील तेवढ्याच भागांपुरती ही देणी देण्याविषयीची जबाबदारी ही भागधारकांची कशी असते, मर्यादित असते. मात्र त्या ठिकाणी कंपनीची कोणतीही देण्यासाठी भागधारकांची खाजगी मालमत्ता वापरली जात नाही. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं की मर्यादित जबाबदारी याचा अर्थ काय की प्रत्येक भागधारकाची जबाबदारी ही त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्या इतकीच मर्यादित असते, दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. मात्र कंपनीची देणी देण्यासाठी कुठल्याही भागधारकाला त्या ठिकाणी जबाबदार मानलं जात नाही किंवा कुठल्याही भागधारकाची वैयक्तिक मालमत्ता त्या ठिकाणी विचारात घेतली जात नाही. तर अशा प्रकारे मर्यादित जबाबदारी ही या संयुक्त भांडवली संस्थेचं वैशिष्ट्य म्हणून आपण या ठिकाणी अभ्यासू आहोत. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की बोधचिन्ह. संयुक्त भांडवली संस्था ही कृत्रिम व्यक्ती असल्या कारणाने या संयुक्त भांडवली संस्थेमध्ये कायद्याने निर्माण केलेली ही संस्था असल्या कारणाने यामध्ये कॉमन सील हे त्या ठिकाणी प्रदान केलेलं असतं. या व्यवसाय संघटन प्रकारला कॉमन सील किंवा त्याला आपण बोधचिन्ह म्हणूयात की कंपनीला स्वतःची मुद्रा त्या ठिकाणी मिळालेली असते, प्राप्त झालेली असते. आणि कंपनी कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे बोधचिन्हाचा त्या ठिकाणी वापर ती सही सारखा करते. म्हणजे हे जे कंपनीचं बोधचिन्ह आहे या कंपनीचं बोधचिन्हाचा वापर कंपनी सही सारखा करते. जर कंपनी जर कृत्रिम व्यक्ती आहे तर कंपनी या बोधचिन्हाचा वापर सहीच्या स्वरूपामध्ये करू शकते की ज्या माध्यमातून सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर व मालकी हक्कांच्या दस्तऐवजांवर हे बोधचिन्ह त्या ठिकाणी छापलेलं असतं. म्हणजे कंपनीला जर काही करार करायचा असेल, काही व्यवहार करायचा असेल तर त्या महत्त्वाच्या कागदपत्रांवरती कंपनीचं हे जे बोधचिन्ह आहे, कंपनीची जी मुद्रा आहे ती उमटवली जाते. काय म्हणून? कंपनीची सही म्हणून त्या ठिकाणी या प्रकारचं बोधचिन्ह त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की तज्ज्ञ व्यवस्थापन. संयुक्त भांडवली संस्था हा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे याचं जे काय दैनंदिन व्यवस्थापन आहे हे बघण्यासाठी त्या ठिकाणी भागधारकांच्या वतीने त्या ठिकाणी जे काय संचालक मंडळ आहे त्याची नियुक्ती केलेली असते. मात्र त्या ठिकाणी ते काय तज्ज्ञ व्यवस्थापक आहेत त्यांचीही त्या ठिकाणी काय केली असते, नेमणूक केली असते की ज्या माध्यमातून भागधारकांनी निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी आहेत की आपण त्यांना संचालक मंडळ म्हणूयात की त्यांच्या माध्यमातून कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये मदत करण्यासाठी व कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सल्ला देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी पगारी अधिकारी त्या ठिकाणी नेमले जातात की त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यास मदत होते. म्हणजे कंपनी किंवा संयुक्त भांडवली व्यवसाय जो आहे की ज्यामध्ये तज्ज्ञ व्यवस्थापनाची किंवा तज्ज्ञ व्यवस्थापकांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते. ही कुणाच्या माध्यमातून केली जाते? भागधारकांच्या माध्यमातून. आता हे तज्ज्ञ व्यवस्थापक कशा पद्धतीने नेमले जातात की कंपनीचे जे काही भागधारक असतील त्या कंपनीच्या भागधारकांच्या माध्यमातून जे संचालक मंडळ आहे त्यांची नियुक्ती केली जाते आणि संचालक मंडळाच्याच माध्यमातून किंवा त्या ठिकाणी तज्ज्ञ जे अधिकारी आहेत त्यांना नेमून त्या ठिकाणी तज्ज्ञ व्यवस्थापकांच्या माध्यमातून संयुक्त भांडवली संस्थेचं जे व्यवस्थापन आहे ते त्या ठिकाणी नियंत्रित केलं जात असतं. त्यानंतर शेवटचं जे वैशिष्ट्य आहे की भाग हस्तांतर करण्याची सोय. तर या ठिकाणी कंपनी कायदा 2013च्या माध्यमातून भागधारकाला आपले भाग इतरांना हस्तांतरित करण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे की कंपनीच्या भागांची भागधारक त्या ठिकाणी मुक्तरित्या त्या ठिकाणी हस्तांतरण त्या ठिकाणी करू शकतात. भागांची विक्री ही त्या ठिकाणी इतरांना मुक्तपणे त्या ठिकाणी करू शकतात की भाग बाजारामध्ये आपल्या भागांची विक्री करून त्यांची रोख रक्कम देखील भागधारक त्या ठिकाणी प्राप्त करू शकतात. म्हणजे शेवटचं जर वैशिष्ट्य बघितलं की भाग हस्तांतर करण्याची सोय तर कंपनीला भांडवल पुरवठा करणारे जे काही भागधारक आहेत त्या भागधारकांनी खरेदी केलेले जे काही भाग आहेत ते भाग असं भागधारकांना जर असं वाटत असेल की आपल्याला विकायचे आहेत, आपल्याला भाग भांडवल त्या ठिकाणी परत मिळवायचं आहे तर हे भागधारक त्या ठिकाणी भागांची विक्री करून भाग भांडवल त्या ठिकाणी परत मिळवू शकतात. या प्रकारचा अधिकार या भागधारकांना कंपनीच्या वतीने किंवा संयुक्त भांडवली संस्थेच्या वतीने देण्यात आलेला आहे. तर अशा एकूण 10 वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे की ज्यामध्ये संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय
हा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी निश्चित समजला असेल की आपल्याला थोडक्यामध्ये जर लक्षात घ्यायचं असेल तर संयुक्त भांडवली संस्था हा एक व्यवसाय संघटन प्रकार आहे की जो कायद्याने निर्माण केलेला आहे. कंपनी कायदा 2013च्या अनुषंगाने हा व्यवसाय संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे की कृत्रिम व्यक्ती म्हणून या प्रकारचा व्यवसाय संघटन कार्यरत असतो. या व्यवसायासाठी लागणारं भांडवल हे समाजातील जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांच्या वतीने त्या ठिकाणी उभारलं जातं आणि त्या भांडवलाच्या माध्यमातून व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. खरेदी विक्री किंवा या प्रकारच्या ज्या उलाढाली आहेत त्या केल्या जातात. वर्षभरामध्ये जो नफा असेल तोटा असेल यामध्ये सर्व जे भागधारक आहेत त्यांना त्या ठिकाणी सामावून घेतलं जातं. मग ज्या भागधारकांनी या व्यवसाय संघटन प्रकाराला भांडवलाचा पुरवठा केलेला आहे त्या भागधारकांना कंपनीच्या वतीने परतावा म्हणून लाभांश त्या ठिकाणी प्रदान केला जातो. तर अशा पद्धतीने हा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे हा त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे आणि कार्यरत आहे की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती भांडवल उभारणी केली जाते, मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय त्या ठिकाणी केला जात आहे. तर अशा पद्धतीने संयुक्त भांडवली संस्था अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये आज आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना ही सर्व जी कंटेंट आहेत ही व्यवस्थितपणे समजली असतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतोय. या संदर्भात जर काही शंका असतील तर तुम्हाला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये या संदर्भातील प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे आहेत. त्याचे उत्तर निश्चितपणे देण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे. थँक्यू.